नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। तर मी हा ब्लॉग मी बघतोय विकंडा काय झालं। तर मंडळी आता मी रात्री ब्लॉग का करतोय कारण उद्याची एक्साइटमेंट आहे, कारण आम्ही उद्या जाणार आहे। तो म्हणजे आपला छत्रपती संभाजी महाराजांवर बनवलेला चित्रपट, तो म्हणजे छावा। आणि क्रेझी मूवी असणार आहे कारण ट्रेलर एकदम भारी आहे। आणि त्यामध्ये आपण मराठी असल्याने आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पावळे असल्यामुळे आपण हा मूवी एकदम मिस नाही करणार आहे। आपण नक्की उद्या सकाळी जाणार आहे आणि हा व्हिडिओ रिव्ह्यू व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की चित्रपट हा मूवी कसा आहे। 10:21 म्हणजे 10:30 वाजलेले आहेत। तर उद्या सकाळी 7:30चा शो आहे ना, 7:15चा शो आहे। तर आता आपण झोपणार आहे। मी आत्ताच आलोय जरा बाहेरून शॉपवरून वगैरे कामं करून, आता झोपणार आहे। उद्या सकाळी लवकर उठायचंय, तर डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो। चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। त्या मंडळी आता सकाळचे वाजलेत 7:15 म्हणजे 7:15 नाही 15 मिनिटं गाड्या पुढे आहे, म्हणजे 7 वाजायला 5-10 मिनिटं असतील। आणि आम्ही रेडी झालो, आता निघतोय डायरेक्ट थिएटरला। खूप एक्साइटमेंट आहे कारण आपल्या राजांच्यावर बनवलेला हा मूवी आहे। तर चला जाऊया। आणि मी जास्त काय बोलणार नाही, डायरेक्ट आपण मूवी बघूया आणि मला त्या मूवी नंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आणि डायरेक्ट सांगतो की कसा मूवी आहे, काय विषय आहे। चला यामान येतो आपण, चला। गाडी थंड पडली ना। क्रेझी बाई, एक्साइटेड आहेत का भाई? नमो पार्वती पते, हर हर भाई। सगळे एक्साइटेड आहे, मी तर जाम एक्साइटेड। पोहोचलो आता थिएटरला, तर जाऊ चला। महान संस्कृति का निर्माण हो रहा था जहां हर धर्म के लोग आता की नाही इंटरवल झालाय, डायरेक्ट मूवी झाला की सांगतो। मंडळी आताच घरी आलोय पिक्चर बघून झाल्यानंतर मी तुम्हाला पहिले सांगतो। पिक्चर बघून झाल्यानंतर सगळे म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावर आनंद किंवा असं काहीच नव्हतं। सगळे एकदम शांतपणे म्हणजे मूवी थिएटर मधनं बाहेर निघाले। म्हणजे काय बोलू भाई, कारण शेवटचा सीन एकदम डेंजर आहे। जो इतिहास एवढी वर्ष लपून होता आणि तो इतिहास पहिल्यांदाच एवढा मोठ्या चित्रपटामार्फत एवढा मोठ्या स्क्रीनवर सर्वांना बघायला भेटलाय आणि सर्वांना बघायला भेटणार आहे। सगळ्यांनी नक्की हा मूवी बघा। जर आपल्या संभाजी राजांबद्दल खतम भाई, मी तर भाई एवढा इमोशनल झालेलो हा पिक्चर बघताना। डेंजर मूवी जो बनवलाय तो एकदम क्लास बनव बाप। म्हणजे जो इतिहास आहे, लोकांना काय वाटतं की एंटरटेनमेंट असेल, मनोरंजन असेल मूवी म्हणजे, तर ज्यांना इतिहास जाणून घ्यायचा असेल ना त्यांनी हा पिक्चर बघा। ज्यांना फक्त एंटरटेनमेंट हवं असेल की काहीतरी क्लायमॅक्स असेल तसेल, त्यांनी पिक्चर बघू नका। कारण हा इतिहास आहे, आपल्या राजांचा इतिहास आहे आणि आपल्या राजांचा इतिहास इकडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मूवी मार्फत। जे डायरेक्टर ज्यांनी पण हा मूवी बनवला, विकी कौशल, तर भाई बाप मस्त। त्यांनी जे महाराजांची त्यांनी जो केलाय ना ऍक्टिंग, भाई खरंच एक नंबर। आपल्या मराठ्यांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा इतिहास समजावा, लोकांपर्यंत पोहोचावा की महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य, त्यासाठी किती वेदना त्यांनी सहन केल्या ते सर्व या मूवीमध्ये दाखवलं आहे। आणि त्याचबरोबर लोकांनी भरपूर एक स्टार्टिंगला जेव्हा मूवीचा ट्रेलर आलेला का भरपूर लोकांनी की हे केलेलं की त्यामध्ये हिंदवी स्वराज्य पाहिजे, फक्त स्वराज्य नाही की म्हणजे हे हिंदवी स्वराज्य हवे ही श्रींची इच्छा। आणि त्या ट्रेलरमध्ये असं होतं की हे स्वराज्य हवे ही श्रींची इच्छा, पण मूवीमध्ये ते हिंदवी स्वराज्यच आहे। पुढे ते चेंज केले। त्याचबरोबर ते लेझिम खेळणारा तो सीन होता तो पण काढून टाकण्यात आलाय। मूवी एकदम प्रॉपर आहे, एकदम छोटा मूवी आहे, 2.5 ते 3 तासाचा मूवी आहे हा बहुतेक। मस्त मूवी आहे, सगळ्यांनी नक्की बघा, मजा आली। मी आज मूवी बघायला गेलो तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, मजा आली मूवी बघायला। मजा आली म्हणजे मजा असं बोलणं, आम्ही तेच बोलतोय की जेव्हा एंड होतो ना मूवी, तेव्हा आपण बाकीचे मूवी बघितल्यानंतर एक आनंद असतो किंवा काहीतरी एक असं
थोडं एंटरटेनमेंट असतं. पण हा चित्रपट बघितल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, गुजबॉम्ब आल्याशिवाय राहणार नाही, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही थिएटर मधनं निघाल ना तेव्हा निराश होऊनच बाहेर निघाल. निराश मूवी कसा बनवलाय ह्याच्यावरनं नाही, तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेदना सहन करायला लागल्या शेवटी, त्या बघून तुम्ही निराश व्हाल. सगळ्यांनी हा मूवी बघितलाच पाहिजे आणि मराठी लोकांनी त्या मूवी नक्की बघितला पाहिजे. मी मराठी मुलगा असल्यामुळे आणि मी मराठी माणूस असल्यामुळे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आपण जो मूवी दाखवत आहे तो आपण फील करू शकतो की कसं आपलं रक्त म्हणजे आपल्याला खूप अभिमान असला पाहिजे या गोष्टींचा आणि आपण या सर्व गोष्टी लोकांपर्यंत या जगापुढे आपण दाखवल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय शिवराय.